ती म्हणजे वृक्ष लागवडीची सेवा. सगळ्यांनी लक्षात घ्या. बऱ्याच जण त्यांना अर्थ वाटतं की झाड लावणं म्हणजे काय मोठं राहतं. अहो, पण एक झाड लावल्यानंतर त्याच्यावर शेकडो पशु पक्ष्यांचं उदरनिर्वाह होतो. एखादा वाटसरू त्या झाडाखाली त्या उन्हात विसावतो. अत्यंत पुण्याचं महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून आपण सर्व प्रत्येक सेवेकऱ्यांनी किमान कमीत कमी 10 वृक्ष लागवडीचं नियोजन आपण करावं. आपण कुठल्याही विभागात असो, जुने असो, नवे असो, स्त्री पुरुष वयाने आबाल वृद्ध सगळ्यांनीच वृक्ष लागवडीचं नियोजन आपण आगामी महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर, जमीन शांत झाल्यानंतर आपण त्याचं नियोजन आपण करू. आणि सर्वात जास्त वृक्ष जे जगलेले ते शेतकऱ्यांच्या बांधावर जगलेले. म्हणून आपण शेतकऱ्यांना त्या वृक्षाचं बांधावर वृक्ष असले शेतीचं संरक्षण होतं, जैवविविधता येते, शेतीमध्ये रोगराई कमी होती, शेतीमध्ये पालापाचोळा पडून सेंद्रिय कर्ब वाढतो. असे 100 फायदे बांधावर झाडं असण्याचे हे आपल्याला समजून सांगून बांधावर जेवढे 2-3 वर्षात झाडं लावले 99% झाडं जगले. 99%. मागच्या कालावधीमध्ये मागच्या महिन्यात काही सेवेकऱ्यांनी त्या बांधावरचे आंबे आणून आम्हाला दिले. म्हणे आपण तिथं कार्यक्रम घेतला होता बांधावर वृक्ष लागवडीचा, त्या आंब्यांना आंबे आले, सगळे झाडं जगले, सगळे झाडं जगले. आणि म्हणून शहरातल्या सुद्धा लोकांना ज्यांना वृक्ष लागवडीसाठी जागा नसेल त्यांनी आपल्या शेतकऱ्यांकडं ते शेतकऱ्यांना त्याचं एक बोनस उत्पादन भेटतं. 2 ते 3 वर्षात शेतकऱ्यांना 100% बोनस उत्पादन भेटणार. बांधावर झाडं असतील त्यांची शेती टिकून राहणार आहे हे तुम्ही कागदावर लिहून घ्या. म्हणून 4ही दिशांना आपल्याला शेतकऱ्याचे तिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे, मग त्याच्यामध्ये खैराचे सुद्धा झाडं लावू, शेमीचे लावू, पळस लावू. कारण हे झाडं आता दुर्मिळ झालेले आणि काही वर्षात त्या शेतकऱ्याला त्याच्यापासून पैसे भेटणार आहे काही वर्षात. म्हणून आपल्याला अत्यंत पुण्याचं काम हे उपक्रमात प्रत्येक केंद्राने त्याचं नियोजन करा. झाडं लावणारे कोण इच्छुक आहे त्यांची नोंदणी करा. आम्ही झाडं उपलब्ध करून देऊ. ज्यांच्या शेतामध्ये झाडं लावायचे त्यांनी सुद्धा नोंदणी करा. तुमच्या शेतावर आपली सेवेकऱ्यांची यंत्रणा येईल. झाडे उपलब्ध आहे, लावणारे सुद्धा आहे. आणि ज्यांच्याकडे लावायचे ते असे आपले सेवेकरी शेतकरी सुद्धा तयार आहे. यांच्यामध्ये आपल्याला ताळमेळ फक्त व्यवस्थित योग्य पद्धतीने घालायचं आहे. म्हणून त्यासाठी आपण सर्व शहरी भागातून सुद्धा ग्रामीण भागातून सगळ्यांनी या आगामी जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत 3 महिन्यात आपल्याला जसा वेळ भेटेल, जेव्हा वेळ भेटेल आपल्याला वृक्षरोपणाचं नियोजन करायचं आहे. मी स्वतः या वृक्षरोपणामध्ये असणार आहे. आणि ज्यांना वाटतं आहे माझ्याबरोबर वृक्षरोपण लागवड करायचं असेल तर आपण सगळे मिळून शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवडीचं नियोजन करू. कुठलेही तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जे सेवेकरी चांगला व्यवस्थित नियोजन करत असेल तुमच्या तिथं परिसरात झाडं लावण्यासाठी मी स्वतःसुद्धा येणार आहे. प्रत्येक झाडाचं महत्त्व, आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व, झाडाचं पान, फळ, खोड, मूळ, त्याला जे पंचांग म्हणतात, मूळ, खोड, पान, फळ, फूल, याचं आरोग्यदृष्ट्या महत्त्व, आध्यात्मिक वेगवेगळ्या शास्त्रामध्ये काय महत्त्व आहे, त्याचं निसर्गाच्या दृष्टीने काय समतोल करण्याच्या दृष्टीने महत्त्व आहे, हे सर्व आपण प्रत्येक वृक्षारोपणात तुम्ही नियोजन करा. जसं आपण एखादं पारायणासाठी गाड्या करून येतो नियोजन करतो तसं वृक्ष लागवडीसाठी आपल्याला तसं नियोजन करायचं आहे. आता परवाच्याच दिवशी वटपौर्णिमा आहे. बऱ्याचशा काही शहरा भागामध्ये काही महिला वडाचे झाड तोडीत्या, फांदी तोडतात आणि कुठंतरी लावून त्याला सूत गुंडाळायचा प्रयत्न करतात. पण ते एकदम चुकीचं आहे. वडाची फांदी कृपया लागवड करून चालत नाही. कारण अनेक जे अभ्यासक लोकांचं म्हणणं आहे
की फांदीपासून एकमेव वड झाड असं आहे की ते फांदीपासून झाड तयार करू नका, असं तज्ज्ञांचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणून आपल्याला या अशा फांद्या तोडून वटपौर्णिमा करण्याऐवजी आपण व्यवस्थित त्या वडाचे रोपं कसे बनवता येईल एक चांगला संकल्प आपण करू. आणि खरं आधीपासूनच त्या वडाचं 6 महिने आधीच झाडं आपल्याला कसे उपलब्ध करता येईल याचं नियोजन करायला पाहिजे. आता 2 दिवसात तर काही झाड तयार होणार नाही, पण कृपया फांदी तोडून त्याला धागा गुंडाळण्यापेक्षा आपण जिथं जिथं वड असतील त्याचे जे फळं, त्या फळांपासून बिया तयार होऊन त्या पक्ष्यांच्या बऱ्याच वेळा त्या पक्ष्यांच्या माध्यमातून विष्ठेतून त्याचे रोपं तयार होतात. आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे पर्यावरणामधले अभ्यासक लोक सांगतील, पण सगळ्यांना सांगणे की वटपौर्णिमेच्या नुसतं वडाला फक्त परिक्रमा मारू नका. खूप महत्त्वाच्या 2-3 सूचना आहे. पहिलं, एक वेळ वडाला थोडेसे 2 धागे कमी गुंडाळा, पण आपल्या पतीचा मान राखा. आणि ज्या महिला पतीचा मान राखत नाही त्याच्या चुका काढतात, तो दारुडा असो काही असो, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. आपण त्याच्याशी व्यवस्थित वागलं पाहिजे. आणि आपल्या ग्रंथांमध्ये सगळं दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या नवऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा त्याला युक्तियुक्तीने वेगवेगळ्या आपल्या आध्यात्मिक सेवेतून त्याला दोरीत आणता येतं. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी आधी माता भगिनींना विनंती आहे की आपण आधी आपल्या प्रतिवता म्हणून किमान खूप कडक नाही पण निदान प्राथमिक गोष्टी तर आपण निदान तेवढं तरी प्रयत्न केला पाहिजे. आणि ते जर नाही केलं तर बाकीच्या फक्त गोष्टींचा दिखावा आहे, फक्त फोटो मोबाईलवर टाकण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी या गोष्टी आहे. तर कृपया असं करू नका. आधी पहिलं आपल्या पतीचं आपण आदर केला पाहिजे, तो कसा असो त्याचा आदर केला पाहिजे. आणि दुसरं, वडाचं महत्त्व सगळ्या बाजूने आपण ते समजून घेतलं पाहिजे. आता आपल्या पर्यावरणातल्या प्रतिनिधींनी त्याची माहिती इथं मांडलेली आहे की पर्यावरणाच्या दृष्ट्या काय महत्त्व आहे, आध्यात्मिक